नमस्कार. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज आपल्या भुसावळात आपल्या समर्थ दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं एक कौटुंबिक जीवाभावाचा असा एक कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि या कार्यक्रमाला माझ्या या सगळ्या दिव्यांग भगिनी आणि बंधू यांच्या पाठीवर हात ठेवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत हे कृतीतून दाखवण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय जे.बी. कोटेचा साहेब, भुसावळ नगर परिषदेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष आदरणीय युवराज भाऊ लोणारी आणि या शहरामध्ये नेहमीच दिव्यांगांच्या पाठीशी सातत्याने उभे राहणारे आणि केवळ दिव्यांगच नव्हे तर या शहरातील तळागाळातील सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचवून मदतीचा हात देणारे सन्माननीय नगरसेवक श्री पिंटूभाऊ कोठारी, शासनाच्या मदतीनं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ज्यांनी सातत्याने मदत केलेली आहे ते आदरणीय तलाठी श्री पवन नवगाळे सर, वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्या सगळ्या समस्या लोकांपर्यंत पोहोचाव्या, त्या शासनापर्यंत जाव्यात, त्याची दखल घेतली जावी हे काम प्रामाणिकपणे करणारे पत्रकार बांधव आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आदरणीय श्रीकांतजी जोशी, त्याचबरोबर आदरणीय प्रेमभाऊ परदेशी, प्रशांत बोरोलेजी आणि उपस्थित या संस्थेचे अध्यक्ष दीपकजी कुलकर्णी, सचिव आय.जी. जैन, सचिन यादव, विनोद गायकवाड, लतेश कोल्हे आणि ज्यांचा माझ्याशी जवळचा परिचय ते श्री राहुल चोपडे आणि उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या अपंग माता पिता आणि बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेला पिंटू भाऊंचं भाषण या ठिकाणी सुरू होतं त्यावेळेला मी येत होतो आणि मला एक मनामध्ये पक्का विश्वास निर्माण झाला की ही जी व्यासपीठावर बसलेली मंडळी आहे यांना तुम्ही राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहू नका. या व्यासपीठावर बसलेला एक माणूस या तुमच्या सगळ्यांना हक्क मिळवून देण्यासाठी, तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी, तुमच्या प्रत्येकाच्या पाठीवर हात ठेवून मी तुझ्या सोबत आहे हा विश्वास दाखवणारी मंडळी या व्यासपीठावर उपस्थित आहे. आणि म्हणून सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना एवढा शब्द देऊ इच्छितो, अध्यक्ष या नात्याने, की यानंतरच्या प्रत्येक तुमच्या संकटामध्ये, यानंतरच्या तुमच्यावर ओढवलेल्या प्रत्येक समस्येला उत्तर म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी जे व्यासपीठावर उपस्थित आहोत ते तुमच्या सदैव बरोबर आहोत. आज आपण कार्यालयाचं उद्घाटन केलं. मनामध्ये आनंद आहे की एक हक्काचं घर आपल्याला मिळालं. कार्यालय म्हटलं की त्या ठिकाणी येणारे जाणारे, समस्या मांडणारे, आपल्या सगळ्यांना ज्या दैनंदिन समस्या जाणवतात एक दिव्यांग बांधव आणि भगिनी म्हणून, तर त्या सोडवण्यासाठी त्या कार्यालयामध्ये एक हक्काचा माणूस बसलेला असतो, या संस्थेचे पदाधिकारी बसलेले असतात आणि त्यांच्यापर्यंत आम्ही समस्या मांडू शकतो. आणि म्हणून मनामध्ये आनंद झाला की कार्यालयाचं उद्घाटन झालं. पण युवराज भाऊ,
मी पिंटू शेठशी बोलत असताना असं म्हटलं की हे कार्यालय तात्पुरतं आहे आणि समर्थ दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेने ते भाड्याने घेतलेलं आहे आणि एका डोळ्यामध्ये पाणी आलं. जी संस्था अपंगांसाठी दिव्यांग बांधवांसाठी लढते त्या संस्थेला भाड्यानं कार्यालय घ्यावं लागतंय ही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून दुर्दैवाची बाब आहे. आणि म्हणून मला असं वाटतं म्हणजे संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी एक शब्द देतो सगळ्यांच्या वतीनं, व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांच्या वतीनं, की येणाऱ्या वर्षभरामध्ये तुम्हाला हक्काचं भाडं न देऊ लागणारं कायमस्वरूपी असं एक कार्यालय आम्ही वाटेल ते करू, व्यासपीठावर बसलेले सगळे, पण तुम्हाला या वर्षभरामध्ये निश्चितपणे देण्याचा प्रयत्न करू. मी हे यासाठी म्हणतोय, कोटेचा साहेब तुम्ही ज्येष्ठ आहात आमच्यापेक्षा आणि तुम्ही जर समोर बसलेले तुमच्या वतीने आपण हा शब्द देतोय, तर एक कवीने अत्यंत सुंदर शब्दात या ठिकाणी म्हटलेलं होतं की या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांनी काय काम करावं, तर यांना उद्देशून ते मी सांगतोय की तो मराठीमधला कवी असं म्हणतो की तुम्ही काय काम करावं. हे सगळे मान्यवर या ठिकाणी बसले माझ्यासह, तुम्ही काय काम करावं, तर तो असं म्हणतो की तेल नाही, तूप नाही, आधाराचा हात नाही. तेल नाही, तूप नाही, आधाराचा हात नाही. त्याच्या घरी जाऊन एकदा तरी एक दिवा लाव, एक दिवा लाव. म्हणजे ज्याच्या घरी काहीच नाही आहे त्याच्या घरी दिवा लावण्याचं काम या सशक्त असलेल्या, दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे असलेल्या या सगळ्या महानुभावांनी केलं तर परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तो कवी असं म्हणतो की तेल नाही, तूप नाही, आधाराचा हात नाही. त्याच्या घरी जाऊन एकदा तरी एक दिवा लाव, एक दिवा लाव. ज्याच्या घरी अंधार असेल, ज्याच्या घरी अंधार असेल, अश्रू वाचून काहीच नसेल. ज्याच्या घरी अंधार असेल, अश्रू वाचून काहीच नसेल, त्याच्या घरी जाऊन एकदा तरी एक दिवा लाव, एक दिवा लाव. आणि हे दिवा लावण्याचं काम ही सगळी मंडळी निश्चितपणानं करतील असा मला आत्मविश्वास आहे. आम्ही नेहमीच असं म्हणतो पिंटू साहेब की देवाने आम्हाला 2 हात दिले, 2 पाय दिले, 2 डोळे दिले, ही सगळी शक्ती आणि ताकद दिली, पण जी कला या माझ्या सगळ्या भगिनी आणि बंधूंजवळ प्रत्येकामध्ये आहे ती कला आम्हाला दिलेली आहे. हे खऱ्या अर्थानं कलाकार आहे. याच्यामध्ये बसलेला एक सुंदर चित्रकार आहे की तो चांगलं छायाचित्र या ठिकाणी काढू शकतो. ज्याला हात नाही तो पायाने सुंदर चित्र रेखाटू शकतो. ज्याला डोळे नाही, ज्याला डोळे नाही तो ह्या जगामध्ये काय चाललंय ह्या त्याला मिळालेल्या स्किलच्या माध्यमातून जाणू शकतो. आपण सगळे साक्षीदार आहात. आमच्या भुसावळाचे जोशी सर जे डोळ्याने अंध आहे, प्रज्ञाचक्षू असं आम्ही तिला म्हणतो, ती प्रांजल नावाची मुलगी IAS झाली. यापेक्षा अजून काय नाही. एक अंध मुलगी ज्या वेळेला IAS होते, आज ती तिकडे दिल्लीमध्ये एका सरकारी ऑफिसेसमध्ये त्या ठिकाणी कामात आहे. हा आमच्या सगळ्या बांधवांसाठी अभिमान, हा गर्व आहे आम्हाला. आणि म्हणून या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक अपंग भगिनी आणि बंधूंमध्ये असा एक गुण देवाने दिलेला आहे की तो गुण दुसरा कोणाचा नाही आहे आणि त्याचा आम्हाला हेवा वाटतो.
आम्हाला